मार्क लिहिलं धडचं खबर 13 अध्याय. त्यांना देवाचे गुडेटलून जाताने शिशुलात ऐकलं, गुरुजी हिगे केवढं अद्भुतमाचे गोठे की किती मोठं बांधून आहे की देख म्हणून त्यांना संग म्हटलन. त्यालागी येसू जबाब देत, तुन मोठोल्ले कट्टडाला आता देखतास की गोट्यावर गोटं राहे नाहीस, गोटे अख्खे पडून जातात म्हणून सांगलन. त्यांना देवाचे गुडेले अधव ओलिवला डोंगरावर बसून राहताने पेतुरू, याकोबू, योहानू, आंद्रेय मनाचे त्यांना ओंडगरहान देखून हे कवर जरगते की हमाले सांग, या जरगात बघत आलं म्हणून चवाले काय जरगते म्हणून हटकला. येसू त्या संग, तुंत कोणीसू मोसम करे नाहीस, जागृत पडा. कितीकी जण माझं नाव घालून घेऊन येऊन मिनस त्यांना हो म्हणून सांगून कितीकी जणात मोसम करतात. लढायला गूर्चून होऊ दे, लढायला ते वदंतुला गूर्चून ऐकले तर तुम्ही बाद पडावं नको. ह्या चुक्के नाहीसा जरगतात, पण अंतम तवरच नाहीये. देशनाले राज्याला मध्ये लढायलू होतात, कितीक प्रांतालात भूकंपाल येतात, महाग येते म्हटल्या क भारतीन होवाचे पुढं एवाचे दुःख सुरू होतात म्हटल्याच्याने तुम्ही जागृत राहा. इतलीक जण माणसं तुमत महासभाला आले अपजपतात. युद्धुल आराधना कराचे जागेनात तुम्ही कोरडालाचे धपके खावा पडते. माझे कारण माकून तुम्ही अधिकारुला पुढं रजना पुढं उभं होऊन खवाय सांगा लागते. अगोनादी पजा अख्खे देशनात धडचं खबर चुके नाहीस प्रचार करावा. तुंत बांधींचून विचारम करासाठी धरून घेऊन जातात. तवर काय बोलावा की म्हणून बाद पडा नको. ते वक्तीत तुम्हाले तोचलं बोला. काहले म्हटल्या तवर बोलाच तुम्ही नव्हा, पवित्र आत्मा तुम्हाकून बोलते. भाऊ एकल्यात एकली मरून तकाल अपजपून एकल्याचे मरण्याले एकली कारणम होतात. तेसस बाप तेनाचे लेकाचे मरण्याले कारणम होते. लेकर त्यांचे मायबापाले अधव फिरून त्यांचे मरण्याले कारणम होतात. फजा अख्खी तुंत असं हिंचून घेतात, पण आखरी होगा ओप्याकून राहिल्यात देव रक्षिस्ते. नासडेम कलगोवाच असह्यम होलो त्यांना ते नोईटले स्थानमात उभं होऊन राहणं तुम्हाला दिसले तवर सुधोवाचनात अर्थम करून घेऊ द्या. युदयात राहिले डोंगरनाले परून जावावा. घरनाचे माडेवर राहिले खालतू उतरून त्यांचे वस्तूल आणून घेवासाठी त्यांचे घरनात नको जावावा. वावरनात भनेकराचे त्यांचे फडकी आणून घेवासाठी घरनात नको जावावा. पाणी घेतले बायकोलेनं लेकरनाले दूध देवाचे मायनाले त्या दिवस किती भेवला गेसी राहतात. हे संघटना दोवाकारी नको जरगाव म्हणून प्रार्थना करा. काहले म्हटल्या लोकात आत्ता होतो गा कव्वरस म्हटलं की देव हे लोकात सृष्टींचले पाहिजून ओझ होतो गा. येणाइटले श्रमल ते दिवसनात येतात. तेसंटे कष्ट अजून पुढसुगा कव्वरस नाही येत, पण प्रभू ते दिवसनात लेख्यात उन करते. नाहीस गेल्याक कोणीस वाचाची नव्हत. त्यांना एन्नून घेतले पजासाठी ते दिवसनात लेख्यात उन करते. ते दिवसनात तुम्हात कोणतन हिगे क्रिस्तू एत्त हाय म्हणत होऊ दे म्हटल्याक नम्मा नको. काहले म्हटल्या पैक क्रिस्तुలు पैक प्रवक्तలు येतात. ते अद्भुताలు आश्चर्य कार्याలు करून त्यांकून होले तिटलं देव एर्पाट करून घेतल्यानात सुगा मोसम करतात. त्यासाठीच तुम्ही जागृत राहावं म्हणून अख्खे विषयाला तुम्हाला आधीच सांगता. पण त्या बोधल घडसल्यापायी एवा ते दिवसनात दिवस अंधार होते, चांदना उजवड नाही दे. अभराटले चांदण्या गोरून जातात, अभराटले शक्तूला केक कदलतात. तवर माणसाचं लेख मोठ्या शक्ती ऐकून उजवड ऐकून मब्बुलावर येणं माणसं देखतात. तवर त्यांना देवदूतला धडून भुईवर अख्खे दिक्कुलाकून त्यांना एर्पाट करून घेतल्यानात जमा करते. अंजुरमाचे झाडात देखून उदाहरण शिकून घ्या. त्याचे मांडल विगूर घालून पाना येणं देखून पाऊस येत आहे म्हणून चवून घेता. तसंच ह्या जरगना तुम्ही देखटले तवर त्यांना लवकर येत आहे म्हणून चवून घेता. मी तुम्हा संग हक्क सांगता, ह्या अख्खे जरगतोगे हे तरमाची नाही मरून जात. भुई आभार गातींचून जातात, पण माझे गोठी कवरच गातींचून नाही जात. ते दिवस ते बघत कवर येते की माणसानं आले कोणालेच नाही ठावं. सर्गमाटले देवदूताला आले नाही ठाऊक, लेकाले सुगा नाही ठाऊक, बांधले देवालेच ठाऊक. तुंत तुम्ही जागृतगा कापाडून घ्या.
अख्ख्या भक्तिनाथ अध्वा देखत प्रार्थना करत राहा. बघत कवर येते की तुम्हाला नाही ठाऊक हे कशी राहते म्हटल्या एकला माणूस दुसऱ्या देशाला निघून जात त्यांच्या घरात त्यांचे दासुडा आले अधिकारम देऊन एकोकले आले एकोक भने देते राखण राहायचे आले कव्वरच्या जागर त्याकून राही म्हणून आज्ञा देते. त्यालागी तुम्ही अध्व देखत राहा. काहले म्हटल्या घरात मालकधार कव्वर येते की ते देवपुढचं बघत की हरदरात्रीचं बघत की तुकडा हारवाचं बघत की दिवस निघाचं बघत की तुम्हाला नाही ठाऊक. त्यांना चवेनायचं येऊन तुम्ही जप्पू जात राहणं देखते होवाल जागरता. मी तुम्हाला सांगायचंच अख्ख्याला सांगता अध्व देखत राहा.